आरतीने आपल्यालाही आजपर्यंत खूप मदत केली. आपलं सोड आणि आपल्या इंडस्ट्रीत अनेक लोकांना मदत केली की नाही? टेक्निशियन्सना, स्पॉट बॉईजना. अगं इतकंच काय, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना मोठमोठ्या देणग्या दिल्यात. तर हे सगळं करत असताना स्वतःचं नाव कधीही पुढे येऊ दिलं नाही त्याने. हो ना? बेटा, ह्या अशा परिस्थितीमध्ये आरकेचं नाव पुढे येता कामा नये. बरंच काही होतो. मला दिसलं नाही काही. राघव, असं काही झालेलं नाही. हा, तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये राघव. तो मूर्ख मुलगा गाडीच्या मागे आला. आई स्टॉप कन्फ्युजिंग हिम. राघव, अरे तू सेटवर होतास. मी बाहेर होतो. मी गाडी रिव्हर्स. नाही 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 नाही, एक मिनिट, इकडे बघ. तू सेटवर होतास. सेटवर होतास तो. आपण शूटिंग करत होतो सेटवर आणि मग तुला थोडस डिझी वाटायला लागलं. मला चक्कर आली. करेक्ट, तुला चक्कर आली होती ना, पण तू सेटवरच होतास. अरे, आणि तर गाडीत कोण होतं हे आपल्या कोणालाच माहिती नाही अजून, पण इन्क्वायरी करू आपण. हा, डोंट वरी. बस. ही कन्फ्यूज करते आता मला सगळं माहिती आहे. तू शांत. काय खरं काय खोटं सगळं माहिती आहे मला. मोहिनीच्या बाबांनी बाहेर काढलं मला गाडीतून. हँडब्रेक तो बुकून समोर पडला होता माझ्या. कसली इन्क्वायरी? आरके सर, शॉट रेडी आहे. शॉट रेडी? मोहिनी कुठे? मोहिनी मॅडम मुकुंदला घेऊन हॉस्पिटलला गेले. पोलिसांना कळवलंय? नाही राघव, हे बघ, दीपानी सगळं मॅनेज केलंय. हा, कोणालाही बोलवायची, कोणाला काही सांगायची काहीच गरज नाही आपल्याला. हा, तू नको त्याचा विचार करूस. आणि क्राईम वगैरे ऍक्सेप्ट करायचा विचारही डोक्यात आणायचा नाही. आई, कुठल्याही प्रकारचा क्राईम घडलेलाच नाहीये. पण आपलं झालं ना बोलणं मगाशी. कसला क्राईम? राघव सेटवर होता, आपण शूट करत होतो. दॅट्स इट. एवढंच घडलंय. बाकी काही घडलंच नाहीये. ऐक ना, तू हे जे काही घडलंय ना ते सगळं विसरून जा राघव. हा, जाऊ दे सगळं. ह्यात कोणाची चूक नव्हती. अरे चूक तुझी आहे. हा, चूक तुझी आहे. का आलीस परत? कशाला आलीस? मागचे 3 महिने दारूला हातही लावला नव्हता आणि आज हे सगळं तुझ्यामुळे झालंय. कळलं? शॉट रेडी आहे ना? कर, शूट कर. राघव, सर थांबा ना. पण हा काय झालंय कळतंय तुला? सर ऐका ना माझं. काय? प्लीज सर ऐका ना. सर रिक्वेस्ट करतो तुम्हाला सर. पण बाजूला हो. सर बाजूला हो. बाहेर सिच्युएशन चांगली नाहीये. काय रुचलेस आहे? सर प्लीज ऐका ना माझं. हॅलो आरके सर, जरा महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. ऐक माझं, तू गप्प बसा. आई, कोणाला फोन लावतेस? दिला. आत्ता नको लावूस. पण सेटवर काय चाललंय ते आपल्याला कळायला पाहिजे ना. त्यापेक्षा आता इकडे काय चाललंय ना त्याकडे जास्त लक्ष देऊया प्लीज. म्हणजे मगाशी बोलता बोलता तू चुकून सगळं खरं बोलून गेली. सारखेचं नाव आहे. चुकून? मी जे घडलं तेच सांगितलं. हो बेटा, तुझं काही चुकीचं नाही आहे. तुझे बोललीस ते बरोबर होतं. पण यापुढे आपल्याला जास्त सावध राहून बोलायला हवं. या मुकुंदच्या आईने पोलिसांची धमकी दिली आहे.
बरं ती बाई तुझा किती राग राग करते हे तुलाही माहिती आहे, मलाही माहिती. आता आपल्याला पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे हे तर नक्की आहे. पण बाबा मला एक कळत नाहीये, आपण इतकं टेन्शन का घेतो? जे घडलं तेच सांगायचंय. सगळं तसंच सांगायचंय. हे असं सांगितल्यानंतर आरकेच्या आयुष्याचा पुढे काय होईल याचा विचार केलास तू? वहिनी, आरकेचं नाव तुझ्या तोंडून निघायला नको होतं. पण बाबा, ती मुकुंदची आई आहे, तुला खरं कळायला नको का? हो हो, मला मान्य आहे ग, पण ती बाई कशी आहे हे माहिती आहे ना तुला. खऱ्याचाही विपर्यास करू शकते ती. करू शकते नाही, करेलच. तुला काय वाटतं आता ती बाई कुठे गेली असेल? हा मग बेटा, आरकेच्या हातून जे काही घडलं ना ते चुकीचंच होतं, पण ते चुकून झालं ना. मला सांग, आरकेने आजपर्यंत अनेक चांगली कामंही केली आहेत ना, केली आहेत ना, जाणतेपणी अजाणतेपणी पण केली आहेत. म्हणजे खरा आरके कसा आहे हे तुलाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. एक सांगू बेटा, हे सुपरस्टारचं आयुष्य जगणं सोपं नसतं अगं. जेव्हा आपण सुपरस्टार होतो ना तेव्हा सतत 24 तास काट्याचा मुकुट घालून फिरावं लागतं आपल्याला. आरकेने जे नाव कमवलं ना ते कमवण्यासाठी हयात घालवावी लागते, आणि तेच नाव खराब होण्यासाठी एक क्षणही पुरतो. आरकेने आपल्यालाही आजपर्यंत खूप मदत केली. आपलं सोड, आणि आपल्या इंडस्ट्रीत अनेक लोकांना मदत केली की नाही? टेक्निशियन्सना, स्पॉट बॉईजना, अगं इतकंच काय, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना मोठमोठ्या देणग्या दिल्यात. तर हे सगळं करत असताना स्वतःचं नाव कधीही पुढे येऊ दिलं नाही त्याने, हो ना? बेटा, ह्या अशा परिस्थितीमध्ये आरकेचं नाव पुढे येता कामा नये. ती आपली जबाबदारी. पण मग मी काय सांगायचं? अगं काय सांगायचं म्हणजे जे घडलं ते सांगायचं. मुकुंदचा ऍक्सिडेंट झाला, तो तुझा मित्र होता, आपण त्याला आपुलकीने हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. त्या अगोदर काय घडलं हे आम्हाला माहिती नाही. हे बघ, आरकेकडून जरी ही चूक झाली असेल ना तरी मुळात आरके एक चांगला माणूस आहे, तूही कबूल करतेस ना. मग चांगल्या माणसाच्या पाठीशी आपण नेहमीच उभं राहायला हवं ग. थोडक्यात तू मला खोटं बोलायला सांगतोयस? नाही बेटा, खोटं बोलायला कसं सांगेन मी तुला. नरोवा कुंजरोवा, काही परिस्थितींमध्ये आपण तटस्थ राहिलेलंच बरं. सेटवर कोणीच काही बोलत नाही. असं आहे, ऍक्सिडेंट झालाय, एक माणूस गाडी खाली आलाय. प्रश्न एकच, गाडी कोण चालवत होतं? तुम्ही काही बघितलं? तो काय बघणार सर? कुठला सुपरस्टार स्वतः गाडी चालवतो का? नाही ना. मी त्यांच्यावर आरोप करतो असं वाटलं का तुम्हाला? नाही, माझंही म्हणणं तेच आहे. अहो, एवढा मोठा सुपरस्टार आणि गाडी चालवणं. म्हणून मी काय विचारलं, तुम्ही काय पाहिलं? ओह सॉरी, आय जस्ट लॉस्ट द ट्रॅक. ऍक्च्युली आम्ही हे सगळे जेव्हा शूट करत होतो ना तिकडे सेटवर, तेव्हा अचानक बाहेरनं कोणाच्या तरी किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज आला, म्हणून आम्ही सगळे बाहेर गेलो. तर मुकुंद तिकडे पडला होता जमिनीवर. प्रोडक्शनचा खूप महत्वाचा माणूस आहे तो. हो, आणि ह्यांच्याच सेटवरची काही माणसं त्याला घेऊन गेली हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर आम्हाला कळलं की तो मुलगा अगदी व्यवस्थित आहे. पण मला तुम्ही इथे येण्यामागचा पर्पज नाही कळला. पर्पस
एक तर तो मुलगा व्यवस्थित नाही, क्रिटिकल. दुसरं, त्याची आई पोलीस स्टेशनला आलेली, पोलीस कंप्लेंट देऊन गेली. त्यामुळे मला तर यावं लागणारच आहे, नाही का? शेवटचं, RK सरांचं नाव घेतलंय तिनं. उघड उघड आरोप केला यांच्यावर. मग प्रश्न विचारायला यावंच लागणार ना यांना. काय? हा गुन्हा मी ऍक्सेप्ट केला तर सगळंच संपेल. जेल, इन्सल्ट्स, मीडिया, क्रिटिसिझम सगळं सुरू होणार. आणि मग RK द सुपरस्टारचा दी एंड. मुकुंद, माझा मुकुंद, काय होऊन बसलं माझ्या मुकुंद सोबत. देवा, लवकर बरं कर रे माझ्या मुकुंदला, लवकर बरं कर. काय करू मी, माझा मुकुंद कधी बरा होई. देवा, लवकर बरं कर माझ्या मुकुंदला, माझा पोरगा लवकर घरी येऊ दे. आई बास, रडू नकोस आता. हं? तुला होतं ते केलंस ना तू, मग आता कशाला रडतेस? सोडणार नाहीये मी कोणाला, कोणाला नाही सोडणार आहे मी. ज्याने कोणी माझ्या पोरासोबत असं केलं असेल ना, त्याला कोणाला नाही सोडणार मी. एक मिनिट ताई, शांत व्हा. हे हॉस्पिटल आहे, आम्ही आलो आहोत ना, आम्ही चौकशी करू. मी अविनाश घोरपडे. त्या ताईंनी आमच्याकडे तक्रार दिली आहे. हो, माहितीये. मग आम्ही विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तर द्या. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे योग्य वाटत असतील ते सगळे प्रश्न विचारा. मी पूर्ण सहकार्य करेन. थँक्यू सर. मग तुम्ही एक काम करा ना, आम्हाला सगळं जरा सविस्तर सांगा ना, पहिल्यापासून. पेशंटला तुम्हीच घेऊन आलात, राईट? हो. त्या बाईंनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं तुमच्या समोर झालं. त्यामुळे तुम्ही या केसच्या महत्वाचे साक्षीदार आहात, आय विटनेस. इथून पुढे तुम्ही वापरलेला प्रत्येक शब्द न शब्द रेकॉर्ड करण्यात येईल. तुम्ही नीट विचार करा आणि शांतपणे सांगा तुम्ही नेमकं काय बघितलं. सर, महत्वाचा सीन सुरू होता. म्हणजे शूटिंग करत होतो आम्ही, आणि तेवढ्यात बाहेरून मोहिनीच्या ओरडण्याचा आवाज आला. मोहिनी कोण? मोहिनी माझी मेकअप आर्टिस्ट आहे. तिच्या ओरडण्याचा आवाज आला. आय गेस तिने त्याला पडताना पाहिलं असावं. एक मिनिट. मोहिनी बाहेर होती, तुम्ही आत असताना. मग ती बाहेर काय करत होती? एक्सक्यूज मी सर, आता सध्या आम्ही सगळेच खूप शॉकमध्ये आहोत जे काही घडलं त्यामुळे. म्हणजे
आम्ही सगळे शूट करत होतो नेहमीसारखं, आणि अचानक घडलं ना हे सगळं. आम्हाला पण थोडं ते पचवायला वेळ लागतोय. Actually, आणि तुम्ही बॅक टू बॅक प्रश्न विचारताय तर कळत नाहीये. पण मुकुंद आम्हालाही जवळचा होता. तो इतका क्रिटिकल आहे हे जर आम्हाला आधी कळलं असतं तर आम्ही कधीच पॅकअप केलं असतं. काही झालं असतं ते नका सांगू मला. काय झालंय ते नीट सांग, आणि एकदम खरं. आम्ही खरं तेच सांगतोय, आणि मी स्वतः इथे होते. आम्हाला मोहिनीच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि म्हणून आम्ही सगळे बाहेर गेलो. आणि तिथे आम्हाला सगळ्यांना मुकुंद खाली पडलेला दिसला. पण आता मला हे कळत नाहीये की तुम्ही असे प्रश्न का विचारताय. मग त्या बाई असं का म्हणाल्या? आरके सर गाडी चालवत होते म्हणून? ते आम्ही कसं सांगणार साहेब? बरं, त्या आय विटनेस आहेत का हे तुम्ही विचारलं असेलच त्यांना. का नाही? काय ना, तिथे कोणालाही विचारलं कोणाचं शूटिंग सुरू आहे, सगळे हेच सांगणार आरकेचं शूटिंग सुरू आहे. त्या बाईंनाही कदाचित असंच म्हणायचं असेल की आरकेच्या सेटवर ऍक्सिडेंट झालाय. आणि याचा अर्थ असा होत नाही की गाडी आरके चालवत होता. म्हणजे तुम्ही नव्हता? ऍक्च्युली प्लीज जरा सरांना बोलूया. सर, नव्हतो. मी सांगितलं तसं मी शूटिंग करत होतो. पण मला हे कळत नाही की तुम्हाला हे कोणी सांगितलं की ऍक्सिडेंट आरकेच्या गाडीखाली झालाय. तसा आरोप आहे त्या मुलाच्या आईचा. तसं आम्हाला कोणी सांगितलेलं नाही. आरोप आहे, ठीक आहे. लोकशाही आहे, कोणी आरोप करू शकतं, नाही का? हरकत नाही. हा बंटी आहे, मॅनेजर माझा. मी आणि माझी सगळी टीम तुम्हाला जे कुठलं सहकार्य हवं असेल केसच्या संदर्भात ते करू. आय प्रॉमिस. तुम्ही एवढ्या उत्साहाने तातडीने माझं नाव ऐकून आलात यासाठी तुमचे आभार. मी निघू? पॅकअप झालाय माझा. हो आरके सर. थँक्यू. चला. या. गाडी आरके चालवत होते आणि अपघात त्यांच्याच गाडी खाली झाला असं मी नाही, या बाई म्हणतायत. तसं स्टेटमेंट आहे आमच्याकडे. तुम्ही या केसच्या आय विटनेस आहात. आता त्यांचं म्हणणं कन्फर्म करायचं की डिस्कार्ड करायचं हे तुम्ही ठरवा. हे फायनल करा, पेमेंट करतो. थँक्यू. यांच्या वतीनं माझा वकील येईल तुमच्याकडे घटस्फोटाचे पेपर घेऊन. सही करायची आणि मोकळं व्हायचं. आरके आणि आरकेची सगळी मॅनपॉवर या कुटुंबाच्या मागे आहे, तेव्हा जपू. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला. का करतायत तुम्ही हे सगळं? मोहिनी मैत्रीण आहे माझी. मैत्री खातर एवढं करायला नको. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही आहे. तुम्ही सगळेजण माझ्या घरी येत आहे तर ते शांतपणे बसूया आणि मग ठरवूया काय करायचं ते.
फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी मान द्यायचा नसतो बाईला, आयुष्यभर द्यायचा असतो. माझी माणसं आहे ती. आई आहे माझी. आरकेच्या आईचा अपमान आरके सहन करणार नाही. खरं तर हे धाडस आधी नव्हतं माझ्यात. हे मोहिनीमुळे आलंय माझ्यात. जी माणसं तिच्यासाठी महत्वाची आहेत ती माझ्यासाठी महत्वाची आहेत. अहो विचार करायचा काय त्यात? तुमचं काम आहे खरं आहे ते सांगणं. हे बघा, कुठलंही प्रेशर घेऊ नका. तुम्ही या केसमधील महत्वाची लिंक आहात. तुम्हाला प्रोटेक्ट करणं ही आमची जबाबदारी आहे. काही होणार नाही तुम्हाला. कोणाचे हात कितीही वर असले तरी आरकेने आपल्यालाही आजपर्यंत खूप मदत केली. आपलं सोड आणि आपल्या इंडस्ट्रीत अनेक लोकांना मदत केली की नाही? मग बेटा, या अशा परिस्थितीमध्ये आरकेचं नाव पुढे येता कामा नये. ती आपली जबाबदारी. हे बघ, आरकेकडून जरी ही चूक झाली असेल ना, तरी मुळात आरके एक चांगला माणूस आहे. तूही कबूल करतेस ना? मग चांगल्या माणसाच्या पाठीशी आपण नेहमीच उभं राहायला हवं ग. थोडक्यात तू मला खोटं बोलायला सांगतोयस? सर, मी बोलू का? नाही म्हणजे काय, माझ्या मुलीने इतका मोठा ऍक्सिडेंट आज पहिल्यांदाच बघितलाय. आणि तरी देखील तिने हिम्मत करून पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलंय. आता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तिला त्रास होईल ना. आधीच बिचारी बघा ना, भांबावली आहे खूप. सो तुमचे प्रश्न आपण जरा नंतर विचारले तर चालतील का प्लीज? नंतर कशाला? नंतर कशाला साहेब? आता पोलीस आलेत ना समोर. पोलिसांसमोर सगळं खरं खरं काय ते होऊन जाऊ दे. मोहिनी, पण तू मगाशी मला सगळं सांगितलंस ना? तेच सांग ना सगळं. पोलिसांना सांग. कोणी मुकुंदला उडवलं ते तू मगाशी म्हणालीस ना की आरके सरांनीच आपल्या मुकुंदला उडवलं. सांग ना बाळ, पोलिसांना सांग की आरकेनेच माझ्या मुकुंदला उडवलं म्हणून. बोल ना हे मोहिनी. साहेब सांगेल ती. तिने मगाशी मला सगळं खरं खरं सांगितलंय. नाही सर, मी सांगतो तुम्हाला. आरके हा शब्द तुम्ही करेक्ट पकडलाय. पण आरकेने उडवलेलं नाहीये. आरके जिथे शूट करत होता ना, तिथे हा ऍक्सिडेंट घडला. तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. तो आरकेचाच सेट होता. तुम्हाला काय वाटलं मला ऐकायला कमी येत आहे? मगाशी स्वतः मोहिनी म्हणाली की आरकेने उडवलंय माझ्या मुकुंदला. विचारा ना. बास, हे हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. मॅडम, गुन्हा लपवणं आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा पण एक गुन्हा आहे. हो माहिती आहे ना? चांगलं आहे. ठीक आहे, एक दिवस घ्याच. काय झालं, कसं झालं, नीट आठवून ठेवा. आणि तुम्ही जरी नाही सांगितलं तरी आम्हाला तपास करावा लागणारच. सत्य झाकून ठेवता येतं, पण सकाळपर्यंतच. एकदा सकाळ झाली की कोंबडा आरवतोच. तुम्ही जर सत्य झाकून ठेवलं तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते.
बरं का साहेब, लक्षात असू द्यात. जी सर. आणि हो मॅडम, तुमच्या पण लक्षात येते ना? चला रे. काय काय कार्टे हं? एरवी तर खूप चुरू चुरू बोलत असतेस ना सगळ्यांसमोर. मग आता पोलिसांना बघून तुझी जीभ झडली का? हा खोटारडे, खरं बोलायला भीती वाटत होती तुला? तिच्या अर्केला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतीस. मला माहितीये ना तुझं आणि त्या अर्केचं काहीतरी लफडं सुरू आहे. हो, सुरू आहे तुझं आणि त्याचं लफडं. आणि कशाला? मी स्वतः लग्नात तुला आणि त्या अर्केला असं खेटून नाचताना बघितलं होतं.